बोललो नसतो तरीही चालले असते. बोललो नसतो तरीही चालले असते. मौन मौनावर तरीही भाळले असते. दीवाने खास में आप सभी शेर व अदब के चाहने वालों का इस्तकबाल, बहुत बहुत स्वागत. संदीप गुप्ते का प्यार भरा आदाब. मराठी गजल रसिकांना सप्रेम नमस्कार. माफक होती किंमत माझी, माफक होती किंमत माझी, पण बाजारी खपलो नाही, पण बाजारी खपलो नाही. तर मित्रांनो, आज आपण वरिष्ठ मराठी गझलकार जयंत कुलकर्णी यांची दर्जेदार आणि परिपक्व मराठी शायरी, मराठी गज़ल या विषयावर बोलणार आहोत. तो दोस्तों, मराठी शायरी का एपिसोड होने की वजह से गुफ्तगू का सिलसिला हमेशा की तरह दोनों ज़बानों में कायम रखेंगे, यानी मराठी में भी और हिंदुस्तानी ज़बान में भी, ताकि हिंदी उर्दू वालों को भी मराठी गज़ल की खूबसूरती, उसका हुस्न और उसकी ताकत का पता चल सके. तो सबसे पहले शायर के बारे में मुख्तसर मालूमात और उसके बाद उनके कुछ बुलंद अशार. दोस्तों, जयंत कुलकर्णी, इनका ताल्लुक महाराष्ट्र के डोंबिवली शहर से है. यही इनकी मौजूदा रिहाइश भी है. डोंबिवली शहर के कुछ अच्छे और सीनियर शायरों में जयंत कुलकर्णी इनका शुमार होता है. जयंत कुलकर्णी एक तवील अरसे से मराठी गज़लें कह रहे हैं, पुख्ता शेर कह रहे हैं. अब तक उनकी कई गज़लें म्यूज़िकली भी कंपोज होकर म्यूज़िकल एल्बम की शक्ल में भी आ चुकी हैं. काव्य रसिक मंडल जैसे साहित्यिक और सांस्कृतिक इदारों से भी जुड़े हुए हैं. सादा ज़बान में और नर्म लबो लहजे में अपनी शायरी करना, ये मुझे लगता है जयंत कुलकर्णी इनकी गज़ल की खासियत है. यानी सादा ज़बान और नर्म लबो लहजा, और इसके साथ वो बड़ी पुख्ता शायरी करते हैं. तो ये उनकी शायरी की खासियत है, खूबी है और ताकत है. तो दोस्तों, जल्द ही उनके कुछ बुलंद अशार पर हम नज़र डालते हैं. तर मित्रांनो, आपण जयंत कुलकर्णी यांच्या काही निवडक शेरांचा आस्वाद घेऊया. एका छोट्या बहरची गझल आहे, त्याचे 2 शेर बघा. प्रश्न ऐसे जीवनाने फेकले, प्रश्न ऐसे जीवनाने फेकले, पुस्तकानी हात पुरते टेकले, पुस्तकानी हात पुरते टेकले. तांदळ्यांचे अन फुलांचे मामले, त्यात ही का हात माझे शेकले, त्यात ही का हात माझे शेकले. आणि आता हे शेर बघा. समजून घे तू सांगणे जमणार नाही, समजून घे तू सांगणे जमणार नाही, समजून दे तू मागणे जमणार नाही. परत एकदा हा शेर वाचतो. किती सुंदर शब्दप्रयोग केलेला आहे. समजून घे तू सांगणे जमणार नाही, समजून दे तू मागणे जमणार नाही. आज्ञेत कोणाच्या तरी हा जन्म गेला, आज्ञेत कोणाच्या तरी हा जन्म गेला, आता मनाने वागणे जमणार नाही, आता मनाने वागणे जमणार नाही. आणि आता जयंत कुलकर्णी यांचा एक सिग्नेचर शेर मी तुमच्यासमोर पेश करतो, जो माझ्या स्वतःच्या खूप आवडीचा शेर आहे. एवढीशी काच आहे आरसा, एवढीशी काच आहे आरसा, केवढा पण जाच आहे आरसा, केवढा पण जाच आहे आरसा. आणि आता हे 2 शेर एका गझलचे. आधी तुझा थोडा बहर दे, आधी तुझा थोडा बहर दे, मग द्यायचे तितके जहर दे, मग द्यायचे तितके जहर दे. असशील तू नजरेत जेथे, असशील तू नजरेत जेथे,
मज आरशांचे ते शहर दे, मज आरशांचे ते शहर दे. दोस्तों, कहते हैं शायरी जो है वो खामोशी की ज़ुबान होती है. गज़ल में लफ्ज़ों से ज़्यादा वो खामोशी बात करती है जो शब्दों के दरमियान छुपी होती है. तो इस ताल्लुक़ से जयंत कुलकर्णी साहब का ये शेर देखिए. बोललो नसतो तरीही चालले असते, बोललो नसतो तरीही चालले असते, मौन मौनावर तरीही भाळले असते, मौन मौनावर तरीही भाळले असते. आणि हा शेर बघा, एक ती अर्धी मिठी तीही अचानक, एक ती अर्धी मिठी तीही अचानक, त्यापुढे गेलेच नाही ते कथानक, त्यापुढे गेलेच नाही ते कथानक. आणि हे दोन शेर बघा एक गझलचे. यात तुम्हाला नवीन शब्दप्रयोग दिसून येईल. व्यथांचे जुने कर्ज फिटलेच नाही, व्यथांचे जुने कर्ज फिटलेच नाही, सुखाचे धनादेश वटलेच नाही, सुखाचे धनादेश वटलेच नाही. सुखाचे धनादेश हा एक नाविन्यपूर्ण शब्दप्रयोग आपल्याला या शेरमध्ये दिसून येतो, जो नक्कीच मराठी शायरीला समृद्ध करणारा असा आहे. आणि अजून एक शेर बघा. असा एक मी आरसा कम नशिबी, असा एक मी आरसा कम नशिबी, समोरी कोणी हाय नटलेच नाही. आणि आता एक गझलचे हे 3 शेर बघा. काल होते तेच अगदी आज आहे, काल होते तेच अगदी आज आहे, दैव दुनिया आणि ती नाराज आहे. अपनी फकीरी की खुददारी, अपनी फकीरी की खुददारी होना, उसका स्वाभिमान होना, ये अपने आप में एक बहुत बड़ी बात होती है. तो ये एक बात जो है वो जयंत कुलकर्णी साहब की शायरी में, उनके एक अगले शेर में कितनी खूबसूरती से उन्होंने बयान किया है वो देखें. झोपडी ही आणि फुटकी 4 भांडी, झोपडी ही आणि फुटकी 4 भांडी, अन मला या दौलतीचा माज आहे, अन मला या दौलतीचा माज आहे. बघा किती जबरदस्त खुददारी आहे या शेरमध्ये. आणि हा शेर आता बघा. रोज विकला जात आहे मी नव्याने, रोज विकला जात आहे मी नव्याने, कोण जाणे कोण मालक आज आहे, कोण जाणे कोण मालक आज आहे. आता एका गझलचे जयंत कुलकर्णी साहेबांचे 2 शेर बघा. भोवली ती चूक करतो चल पुन्हा, भोवली ती चूक करतो चल पुन्हा, मी तुझ्या प्रेमात पडतो चल पुन्हा, केवढी पारायणे केली तुझी, एकदा वाचून बघतो चल पुन्हा, एकदा वाचून बघतो चल पुन्हा. आणि हा एक शेर बघा. जीवनाशी बोलणे झाले तहाचे, जीवनाशी बोलणे झाले तहाचे, सोडले मी मागणे माझे सुखाचे, सोडले मी मागणे माझे सुखाचे. आणि एपिसोडच्या शेवटी जयंत कुलकर्णी साहेबांचं एक दर्जेदार शेर तुमच्यासमोर पेश करतो. समाजाची व्यथा या शेरमध्ये मांडलेली आहे. प्रगती म्हणून झाली अदला बदल जराशी, प्रगती म्हणून झाली अदला बदल जराशी, झालेत सरळ रस्ते माणूस नाग मोडी, झालेत सरल रस्ते माणूस नाग मोड़ी. तो दोस्तों, ये थे मराठी गज़लकार जयंत कुलकर्णी. इनके कुछ बुलंद अशार जो मैंने आपके सामने पेश किए, मुझे उम्मीद है आपको ज़रूर पसंद आए होंगे. तो अगली मर्तबा किसी और शायर का कलाम लेकर मैं आपके सामने फिर हाजिर होता हूँ. तब तक चैनल को सब्सक्राइब कीजिए और हमसे जुड़े रहिए. बहुत बहुत शुक्रिया.